तरी म्हणलं शाबास कस काय म्हणलो, काहीतरी राहिलंच. चला आता त्या फ्लॉवरचे टोटल पार्ट किती पडतात? पार्ट 4. इकडे बघ, फ्लॉवरचे 4 पार्ट आणि 4 टाईप, हे लक्षात ठेवायचे. बोल काय काय? फ्लॉवरचे 4 पार्ट आणि 4 टाईप. पहिल्यांदा 4 पार्ट. बोल, फ्लॉवरचे 4 पार्ट कुठले? इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लॉवर वर्ल्स. वर्ल्स हा शब्द आहे. कुठले कुठले? कॅलेक्स. कॅलेक्स म्हणजे बाळा हे बघे, हे बघे कॅलेक्स. इथं हे काय आहे? करोला. हे ज्या पाकळ्या आहेत त्या काय? करोला. त्यातलं हे आहे, बोला हे बघे, हे काय? अँड्रोशियम. आणि हे काय? गायनोशियम. हा गायनोशियम, हा अँड्रोशियम. बघ हे जे दिसतंय हे काय? अँड्रोशियम. हे जे दिसतंय अख्खं एवढं मोठं, हे काय? गायनोशियम. बोल, हे काय? फ्लॉवरचे 4 पार्ट. कुठले कुठले? फ्लॉवर हॅज 4 पार्ट. कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. ठीक. प्रत्येक पार्टला पहिल्यांदा एक्सट्रॅक्ट करायचं. आता या कॅलेक्सला, कॅलेक्सला दुसरं नाव आहे सेपल. काय नाव आहे? सेपल. म्हणताना असं म्हणायचं, अ मेंबर ऑफ अ कॅलेक्स इज कॉल्ड ॲज सेपल. काय म्हणायचं? अ मेंबर ऑफ अ कॅलेक्स इज कॉल्ड ॲज सेपल. तर मग याचं वाक्य म्हणू बरं. याचं वाक्य म्हणू, मेंबर ऑफ करोला इज कॉल्ड ॲज पेटल. बोला काय? सेपल, पेटल. ठीक. किती झाले? 2. ठीक. आता बघ, हे कॅलेक्स जे आहे, हे कॅलेक्स कुठल्या रंगाचं आहे? हिरव्या. म्हणून म्हणताना म्हणायचं सेपल इज अ ग्रीन कलर. सेपल इज अ ग्रीन कलर. करोला, हे पेटल कुठल्या रंगाचं आहे? पिंक. म्हणताना म्हणायचं नाही, म्हणायचं व्हेरियस कलर. पिंकच असतं का? नाही, वेगवेगळ्या कलरचं असतं. म्हणून त्याला काय म्हणायचं? व्हेरियस कलर. तू वाक्य बनव माझ्यावर. पहिलं वाक्य काय? नाही 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 नाही, सगळ्यात पहिलं, फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ठीक. दुसरं वाक्य बोल, फ्लॉवर हॅज 4 पार्ट. कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. A member of calyx is called as sepal. A member of corolla is called as petal. Sepal is a green color. Petal is a various color. ठीक. आता कोण राहिले? अँड्रोशियम, गायनोशियम. हे अँड्रोशियम आणि गायनोशियमला इसेन्शियल वर्ल्ड म्हणतात. काय म्हणतात? इसेन्शियल वर्ल्ड. वर्म नाही, वर्ल्ड. इसेन्शियल वर्ल्ड. इकडे बघ, हे बघ काय? इसेन्शियल वर्ल्ड. वाचतो का माझ्या बरोबर? बोल, कुणाला? आणि याला इसेन्शियल वर्ल्ड म्हणतात. ठीक आहे. सिरीज कशी लावायची बघ. आणि इकडे बघ रे, इकडे बघ, राहिलेले कोण? आणि करोलाला काय म्हणायचं? ऍक्सेसरी वर्ल्ड. गाडीमध्ये इंजिन हे गाडीचं काय आहे? इसेन्शियल पार्ट. आणि गाडीमध्ये सीटचा कव्हर हा काय? ऍक्सेसरी. परफ्यूम लावला एखाद्याने गाडीमध्ये, हा परफ्यूम काय? ऍक्सेसरी. ऍक्सेसरी वर्ड कोण आहे? कॅलेक्स आणि करोला. इसेन्शियल वर्ड कोण आहे? अँड्रोशियम आणि गायनोशियम. कळलं इथपर्यंत? हा बोला. आता हे झालं स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर. बघा पहिल्यापासून. हा, flower is a structural and functional unit of sexual reproduction in plant. Flower has 4 parts: calyx, corolla, androecium, gynoecium. A member of calyx is called as sepal. It is green in color. A member of corolla is called as petal. It is various color. It is various color. ठीक. आता त्याच्यानंतर पुढचा भाग बोल. काय म्हणलो? अँड्रोशियम, गायनोशियमला काय म्हणायचं? इसेन्शियल वर्ड. आणि कॅलेक्स आणि करोलाला काय म्हणायचं? ऍक्सेसरी वर्ड. ठीक. समजलं? लक्षात आलं इथपर्यंत?
आता ऐका, नीट लक्ष दे. आता बाळा इकडे बघ, आता मी काय सांगणार आहे, आता सांगणार आहे फ्लॉवरचे 4 टाईप. फ्लॉवरचे 4 टाईप. इकडे बघ, माझ्याकडे बघ. बायसेक्शुअल फ्लॉवर, युनिसेक्शुअल फ्लॉवर, मेल फ्लॉवर, फिमेल फ्लॉवर. बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे ज्या फ्लॉवर मध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम एकत्र प्रेझेंट आहे. ज्या फ्लॉवर मध्ये एकत्र प्रेझेंट आहे त्याला काय म्हणायचं, बायसेक्शुअल. मग सांग बरं, युनिसेक्शुअल म्हणजे काय? ज्या फ्लॉवर मध्ये एकतर अँड्रोशियम नाहीतर गायनोशियम, एकतर नाहीतर, त्याला काय म्हणायचं, युनिसेक्शुअल फ्लॉवर. ठीक. आता मेल फ्लॉवर म्हणजे कोण? ज्याच्यात फक्त अँड्रोशियम आहे, ज्याच्यात फक्त अँड्रोशियम. आणि मग फिमेल फ्लॉवर म्हणजे काय? ज्याच्यात फक्त गायनोशियम. 4 टाईप कळले? कुठले कुठले? बायसेक्शुअल, युनिसेक्शुअल, मेल फ्लॉवर, फिमेल फ्लॉवर. त्याला बनवूया. कसं बोलणार? अ फ्लॉवर इज कॉल्ड ॲज बायसेक्शुअल when androecium and gynoecium are present in the same flower. It is called as bisexual flower. तर याच्याकडे बघू पण नको खाली, आणि याच्यावरच वाक्य बनव. बोल, अ फ्लॉवर इज कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल when either androecium or gynoecium is present in same flower. It is called as unisexual. आता याच्यावरच मेल फ्लॉवरची डेफिनेशन बनव. A flower is called as male flower when only androecium is present in the flower. It is called as male flower. आणि सांग बरं, फिमेल फ्लॉवर म्हणजे काय? A flower is called as female flower when only gynoecium is present in the female flower. 4 टाईप, 4 पार्ट्स. पहिल्यांदा काय सांगितले? पार्ट. त्यानंतर काय सांगितले? टाईप. आता हे सगळं म्हण एकदा. द फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल and functional unit of sexual reproduction. Flower has 4 parts: calyx, corolla, androecium, gynoecium. A member of calyx is called as sepal. It is green in color. A member of corolla is called as petal. It is various color. Androecium and gynoecium are called as इसेन्शियल वर्ड. जरा बोल, पट व्यवस्थित पोट त्रिकीने बोलायचं. हा, कुठले वर्ड? इसेन्शियल वर्ड. आणि कॅलेक्स अँड करोला आर कॉल्ड ॲज. आता काय सांगायचे? टाइप्स. आता काय टाइप बोल. टाइप्स कुठले कुठले? 4 टाइप्स. बोल कुठले कुठले? अ फ्लॉवर इज कॉल्ड ॲज बायसेक्शुअल फ्लॉवर when androecium and gynoecium are present in the same flower. It is called as bisexual flower. And second, a flower is called as unisexual flower when either androecium or gynoecium is present in the same flower. आता सांग, मेल फ्लॉवर म्हणजे काय? A flower is called as male flower when only androecium is present in the flower, and a flower is called as female flower when only gynoecium is present in the flower. ठीक. आता बघा इकडं बघ. आता पुढचा भाग. आता सांगायचे अँड्रोशियमचे पार्ट आणि टाईप. असं लक्षात ठेवू, नाहीतर सगळं मोठं लक्षात राहणार नाही. अँड्रोशियमचे पार्ट आणि गायनोशियमचे पार्ट. कोण 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 कोण? आणि गायनोशियमचे पार्ट. म्हणताना म्हणायचं मेंबर ऑफ. काय म्हणायचं? अ मेंबर ऑफ. कसं म्हणणार? अ मेंबर ऑफ अँड्रोशियम आर अँथर अँड फिलामेंट. मग हे दिसतं का असं? हे बघे काढी आहे नाही, त्याला काय म्हणायचं? फिलामेंट. आणि हा वरचा भाग आहे ना, त्याला काय म्हणायचं? अँथर.
काय म्हणायचं बघा? काय वाक्य काय केलं? A member of androecium is called as filament and anther. बघा हा गायनोशियम आहे. हा गायनोशियम. या गायनोशियमचे किती पार्ट आहेत माहिती का? 3. बघ हे जे दिसतंय याला म्हणायचं ओव्हरी. काय म्हणायचं? ओव्हरी. हे जे आहे मधलं याला म्हणायचं स्टाईल. काय म्हणायचं? स्टाईल. आणि वरचं जे आहे ना हे त्याला म्हणायचं स्टिग्मा. काय म्हणायचं? स्टिग्मा. किती पार्ट्स आहेत? बोल कोण कोण कसं वाक्य बोलू ना? A member of gynoecium are called as stigma, style, ovary. समजा नाही समजा? कळलं? किती वाक्य झाली? 2. कम्प्लीट. इथपर्यंत क्लिअर झालेलं असेल तर आता खरी गंमत. आता जर तू पुढचं वाक्य नाही ऐकलं नीट तर तुला कळणार नाही. हे ओव्हरी आहे ना बाळा, ही फिमेल आहे, हा मेल आहे बारकुडा. फिमेल मेल. आता ऐक, हे जे ओव्हरी आहे ना ओव्हरी त्याच्या आत आहेत ओव्ह्यूल्स. ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल्स. ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रिओ. बोल कोण कोणाच्या? ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल्स, ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रिओ आणि एम्ब्रिओच्या आत 2 गोष्टी आहेत. एक आहे एग सेल आणि दुसरा आहे पोलर न्यूक्लियाय. कोण कोण कोणाच्या आत आहे? हा पहिलं कोण? ओव्हरी. ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल, ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल, ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रिओ, एम्ब्रिओच्या आत एक सेल आणि पोलर न्यूक्लिया. आणि कंटेन सगळीकडे व्हायचं. ओव्हरी कंटेन ओव्ह्यूल्स, ओव्ह्यूल कंटेन एम्ब्रिओ सॅक. पिशवी आहे म्हणून एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक कंटेन 1 egg cell and 2 polar nuclei. मस्त मजा येते. बोल बघा सर. कोण? ओव्हरी, ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल, ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रिओ सॅक आणि सॅक मध्ये 1 egg cell आणि 2 पोलर न्यूक्लिया. कंटेन. आणि झालं का? कळलं का? इथपर्यंत झालं की स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर कम्प्लीट. काय काय सांगितलं मला? 4 पार्ट, 4 टाईप. अँड्रोशियमचे मेंबर, गायनोशियमचे मेंबर आणि ओव्हरीच्या काय काय एवढं सांगायचंय. बोलू का एकदम? बोलायचं का? व्यवस्थित. चल बोला. पहिलं द फ्लॉवर इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. बोल. फ्लॉवर हॅज 4 पार्ट. न बघता कर बरं, न बघता कर. काय होत नाही. चल तुझं डोकं तेवढं स्मार्ट आहे. बोल. अ फ्लॉवर हॅज 4 पार्ट. कॅलेक्स, करोना, अँड्रोशियम, गायनोशियम. बघता बोलत होतो तर एवढा आवाज नव्हता. आता आवाज वाढला. कॉन्फिडन्स वाढतो रे. कॉन्फिडन्सचा आवाज असतो. अ मेंबर ऑफ कॅलेक्स इज कॉल्ड सेपल. इट इज. बघा. अ मेंबर ऑफ करोना इज कॉल्ड पेटल. इट इज various color. Androecium and gynoecium are called essential word. Calyx and corolla are called accessory word. झाले? आता 4 टाइप. बोल. A flower is called bisexual flower when are present in the same flower. पुढे बोल. A flower is called unisexual when either androecium or are present in the same flower. The flower is called a male flower when only is present in the flower. The flower is called a female flower when only is present in the flower. आता पार्ट कुणाचे? Androecium, gynoecium. A member of androecium are called as anther and filament, and a member of gynoecium are called as stigma, style, ovary. आता ओव्हरीच्या ovary contain ovules, ovule contain
एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक कंटेन 1 egg cell आणि 2 polar nuclei. कळलं? बाकीचं आता सगळं बंद कर आणि नीट आहे. प्रोसेस काय होते बघ. प्रोसेस काय होते आता या अँथर हा अँथर मेल पार्ट आहे. या अँथर वरचे पोलन ग्रेन म्हणजे परागकण. या अँथर मध्ये एक पोलन ग्रेन्स असतात. हे पोलन ग्रेन्स एनी हाऊ कसे तरी या स्टिग्मावर पोहोचतात. हे पोहोचवणारे मेंबर आहेत दोन. एक आहे बायोटिक आणि एक आहे अबायोटिक. बायोटिक कोण आहे? बायोटिक आहेत इन्सेक्ट. इन्सेक्ट म्हणजे काय? किडे मुंग्या वगैरे असतात ते. काय? मधमाशी येऊन बसते याच्यावर. तिच्या अंगाला वगैरे ना सगळं पोलन ग्रेन्स लागतात. पोलन ग्रेन्स लागले की ती ओढत ओढत इथं पण बसते. ती इथं का बसते? एक तर पहिली गोष्ट एक करोनाचा कलर असा आहे की मधमाशा कीटक अट्रॅक्ट केले जातात. रिप्रोडक्शनचा पार्ट. दुसरी गोष्ट आत आहे ना, आत त्याच्या तिथं मध असतं. मध काही फ्लॉवर्स मध्ये गोड असतं. त्याची ओरी. ओरीच्या आसपास आहे ना काही गोड पदार्थ असतो. तो त्या कीटकांना खायचा आहे. म्हणून ते जातात कुठं? पहिल्यांदा या अँथरवर बसतात. अँथरवर त्यांना काय लागतं? पोलन ग्रेन्स. आणि ते पोलन ग्रेन्स उडताना कशावर टाकतात? ते स्टिग्मावर टाकतात. एनी हाऊ आपल्याला इथले पोलन ग्रेन्स कुणावर पोहोचायचे? स्टिग्मावर. कुठले पोलन ग्रेन्स? अँथरवरचे. कुठं पोहोचायचे? स्टिग्मावर. का पोहोचायचे? कोण पोहोचवायचे? पोलन ग्रेन्स. काय पोहोचवायचे? कुठून पोहोचवायचे? कुठं पोहोचवायचे? या प्रोसेसला म्हणायचं फर्टिलायझेशन. व्हॉट इज फर्टिलायझेशन? द पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. इट इज कॉल्ड फर्टिलायझेशन इन प्लांट्स. नाही कळलं? कळलं का नाही कळलं? बोल बोल. पॉलिनेशन म्हणजे काय? पॉलिनेशन पण म्हणतात किंवा फर्टिलायझेशन, दोन्ही शब्द. तू पॉलिनेशन लक्षात ठेव. पॉलिनेशन म्हणजे काय? व्हॉट इज पॉलिनेशन? द पोलन ग्रेन्स बोल ना. ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू बोल टू अँथर टू स्टिग्मा. दिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन. पॉलिनेशन कोण करतं? दोन जण करतात. किती जण करतात? दोन. एक तर बायोटिक. बायोटिक म्हणजे काय? ज्यांच्यात जीव आहे म्हणजे इन्सेक्ट. आणि दुसरं अबायोटिक. कधी कधी हवा आली, वाराला, पाणी आलं, हा, तर इकडनं पोलन ग्रेन एनी हाऊ पोलन ग्रेन इथपर्यंत पोहोचवायचे आहे. पॉलिनेशन मध्ये पहिलं वाक्य तुझं झालं. दुसरं वाक्य पॉलिनेशन ऑकर बाय बायोटिक फॅक्टर और अबायोटिक फॅक्टर. पॉलिनेशन ऑकर बाय और अबायोटिक फॅक्टर. ठीक, इथपर्यंत क्लिअर. आता एक्झॅक्टली पॉलिनेशन मध्ये होतं काय तेवढं सांगतो. 4च गोष्टी आहेत. अजिबात बाकीचं बघत बसायचं नाही. इकडे बघ. पोलन ग्रेन स्टिग्मावर आले. पोलन ग्रेन आता स्टिग्मावर येण्याच्या आधी, पॉलिनेशन होण्याच्या आधी इथं स्टिग्मा ही स्टिकी बनते. स्टिकी. स्टिकी म्हणजे चिकट. जर स्टिग्मा स्टिकी बनली नाही तर पोलन ग्रेन तिथं चिकटतील का? त्यामुळे पहिल्यांदा पहिलं वाक्य काय पाहिजे? स्टिग्मा बिकम स्टिकी. पॉलिनेशन मध्ये पहिल्यांदा काय? स्टिग्मा बिकम स्टिकी. ठीक आहे. आता पोलन ग्रेन तिथं आले. हा, पोलन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू स्टिग्मा आले. इथपर्यंत आले. आता हे पोलन ग्रेन इथं आल्यानंतर घटना काय करते? पोलन ग्रेन इथं आल्यानंतर बाळा याच्यातनं एक पोलन ट्यूब तयार होते. कोण तयार होते? पोलन ट्यूब. कुठून तयार होते? स्टिग्मा पासून. कुठपर्यंत तयार होते? ओव्हरी पर्यंत. ओव्हरी पर्यंत. कोण तयार झाली? पोलन ट्यूब. कुठून तयार झाली? स्टिग्मा पासून. कुठपर्यंत तयार झाली? ओव्ह्यूल पर्यंत तयार झाली. ओव्हरी पर्यंत तयार झाली. ठीक आहे. अ पोलन ट्यूब फॉर्म फ्रॉम स्टिग्मा टू ओव्हरी. किती वाक्य? तिसरं. बोल. पॉलिनेशन म्हणजे काय? व्हॉट इज पॉलिनेशन? पॉलिनेशन बोला. पॉलिनेशन म्हणजे काय? द पॉलिनेशन ऑकर इन ट्यूब. बोला काय होतं? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स
from anther to stigma is called as pollination. Pollination occurs by two factors, biotic factor, abiotic factor. Clear आहे? नंबर 1. बोला काय झालं? Stigma become sticky. बोला तिथं काय आले? pollen grain. pollen grain शब्द एक देऊ, जर्मिनेट म्हण. काय म्हण? जर्मिनेट. pollen grain germinate on stigma. पोलन ग्रेन काय होतात तिथं? जर्मिनेट. आणि जर्मिनेट होतात आणि काय तयार करतात? पोलन ट्यूब. कुठून तयार करतात? स्टिग्मा पासून कुठपर्यंत तयार करतात? ओव्हरी पर्यंत. बोल बोल. पोलन ट्यूब इज फॉर्म फ्रॉम स्टिग्मा टू ओव्हरी. ठीक. जरा पॉलिनेशन आपण लिहूया. पॉलिनेशन जर असं लिहूया. हा हे तर सांगितलं पॉलिनेशन. हा काही करू नको, पुस्तक बंद करा. सगळं आहे तसं पुस्तकात नाही, सगळ्याच गोष्टी आहे. बंद कर पुस्तक. व्हॉट इज पॉलिनेशन? व्हॉट इज पॉलिनेशन? द प्रोसेस इन विच pollen grains transfer from anther to stigma is called as pollination. Pollination occur by two factors, biotic and abiotic. बोला पहिल्यांदा काय झालं? स्टिग्मा बिकम स्टिकी. आणि बोला पोलन ग्रेन्स काय झाले? जर्मिनेट ऑन स्टिग्मा. दोन वाक्य झाली. आता पुढे पुढचं काय तयार झाली? पोलन ट्यूब. अरे काय तयार झाली? पोलन ट्यूब. कुठून तयार झाली? स्टिग्मा पासून कुठपर्यंत तयार झाली? ओरी पर्यंत. कसं बोलणार? पोलन ट्यूब फ्रॉम स्टिग्मा टू ओव्हरी. आता या पोलन ट्यूब मध्ये ऐक, पोलन ट्यूब मध्ये या पुढचा पार्ट दोन मेल नको, टू मेल गॅमेट्स आहेत. मला काय? दोन मेल गॅमेट. कुठे? पोलन ट्यूब मध्ये. पोलन ट्यूब मध्ये किती मेल गॅमेट्स आहेत? दोन मेल गॅमेट्स आहेत. आता ही गंमत अशी आहे याच्यात ना ही पोलन ट्यूब ज्या वेळेला जर्मिनेट होते, पोलन ट्यूब ज्या वेळेला तयार होते, याच्यात तयार झाली पोलन ट्यूब की त्याच्यात दोन मेल गॅमेट असतात. बोला किती मेल गॅमेट असतात? दोन. त्यातलं एक मेल गॅमेट आहे ना, एक मेल गॅमेट हे त्या आतल्या ओव्हरीच्या आत कोण होतं? बोल ना मला. ओव्ह्यूलच्या आत कोण होतं? एम्ब्रियो सॅकच्या आत काय होतं? एक सेल. त्यातल्या एक सेल बरोबर एक मेल गॅमेट फ्यूज होतो आणि काय बनतो? जायगॉट. काय बनतो? जायगॉट. कोण फ्यूज झालं? लक्ष दिलंय. एक मेल गॅमेट कुणा बरोबर झाला? एक सेल बरोबर. मेल गॅमेट कुणा बरोबर फ्यूज झाला? एक सेल बरोबर. काय बनवलं? जायगॉट. काय बनवलं? जायगॉट. ही जी प्रोसेस आहे त्याला फर्टिलायझेशन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? फर्टिलायझेशन. क्वेश्चनचे आन्सर दे. तुला कळलंय का नाही? पोलन ट्यूब मध्ये किती मेल गॅमेट आहे? एक मेल गॅमेट कुणा बरोबर फ्यूज झाला? एक सेल बरोबर. काय बनवलं? जायगॉट. यालाच काय म्हणायचं? फर्टिलायझेशन. काय म्हणायचं? फर्टिलायझेशन. समजलं इथपर्यंत? चला पुढची गोष्ट. दुसरा जो मेल गॅमेट आहे, कोण? दुसरा मेल गॅमेट तो त्यातल्या पोलर न्यूक्लिया बरोबर फ्यूज होतो. कोणाबरोबर फ्यूज होतो? पोलर न्यूक्लिया बरोबर. दोन जण होते ना एम्ब्रियो सॅक मध्ये, आणि एक काय होता? एक सेल. दुसरा टू पोलर न्यूक्लिया. आता तो जो दुसरा मेल गॅमेट आलाय तो काय करतो? तो आत जाऊन त्या दोन पोलर न्यूक्लिया बरोबर फ्युजन करतो आणि एंडोस्पर्म बनवतो. काय बनवतो? बोल ना काय बनवतो? याला म्हणायचं डबल फर्टिलायझेशन. बाळा आपल्या बॉडीमध्ये एकच फर्टिलायझेशन, प्लांट्स मध्ये डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन का? कारण दोन मेल गॅमेट आहेत आणि दुसरा मेल गॅमेट न दोन पोलर न्यूक्लिया बरोबर हे केलेलं. आता एक का होत? फ्युजन केलेलं. आता इकडे बघ, नीट लक्ष दे. का होत? पहिला मेल गॅमेट कुणाबरोबर फ्यूज झाला? एक सेल. काय बनवलं? ते जायगॉटचं परत सीड बनतं. फळच्या सीड आहे ना, ते सीड. आंब्याची कोय, ती कोय जायगॉट. कारण जायगॉट लावल्यानंतर झाड होणार नाही.
अरे कळलं का नाही कळलं? आणि तो जो दुसरा मेन गॅमेट काय म्हणजे दुसरा कोणाबरोबर फ्यूज झाला? दोन पोलर न्यूक्लिअर फ्यूज झाला आणि त्याने काय बनवलं? एंडोस्पर्म. ते एंडोस्पर्म म्हणजे ते आंब्याच्या आतला गर, पेरूच्या आतला गर, कलिंगडाच्या आतला गर, चिक्कूच्या आतला गर. हा सीड आहे ना, सीड, त्या सीडला वाढायला खायला पाहिजे, न्यूट्रिशन पाहिजे त्या सीडला. सीडला न्यूट्रिशन देण्यासाठी दोन मेल गॅमेट येतात. एक स्वतःला मारून जेवण बनवतो आणि एक सीड बनवतो. काय सुंदर प्रोसेस आहे. एंडोस्पर्म म्हणजे गर आणि झायगॉट म्हणजे सीड आणि ओरी म्हणजे फळ. ते कलिंगड, चिक्कू, ती ओरी आहे, ओरी. फुलाच परत जाऊन काय म्हणतं? फळ. अरे फुलाच काय म्हणतं? फळ. ज्याला फळ येतं ना त्याला फुल आलेलंच असतं. लक्षात ठेव, फुलाशिवाय फळ येऊ शकत नाही. आणि फळ म्हणजे फ्रूट, हे त्याची काय? ओव्हरी. ओव्हरीच्या आतला झायगॉट काय? सीड. आणि त्याच्या आसपासचा ते जो घर आहे खातो जे, ते एंडोस्पर्म आहे. एंडोस्पर्म का तयार झालं? ते त्या सीडला खायला गेलाय. आंब्याची कोय पहिल्यांदा लहान असते, नंतर नंतर वाढत जाते. जसजशी वाढत जाते तस तसा आंब्याचा गर कमी होत जातो. अरे कमी होतो का नाही? आंब्याचा गर कमी होत जातो, कोय वाढेल तस तशी आंब्याचा. मी काय म्हणायला लागले, माझ्याबरोबर वेवलेंथ मॅच कर. तर माझं म्हणणं आहे ही प्रोसेस आहे पॉलिनेशनची. बोला काय तयार झाली आतापर्यंत, तिथपर्यंत आलं आपण. बोला काय तयार झाली, कुठून तयार झाली, कुठपर्यंत तयार झाली. जो बोलणार त्याला पाठवणार, नाही तर पाठ नाही होणार. पोलन ट्यूब फ्रॉम स्टिग्मा टू ओव्हरी. It contain two male gametes. One male gamete, one male gamete fuses with one egg cell to form zygote, which is called as fertilization. Shabash. पुन्हा एकदा शाबास. Very good, very good. बोल. One male gamete fuses with one egg cell to form zygote, which is called as fertilization. आता दुसऱ्या मेल गॅमेटचं काय झालं सर? सेकंड मेल गॅमेट. शाबास, व्हेरी गुड. सेकंड मेल गॅमेट fuses with two polar nuclei to form endosperm, which is called as double fertilization. Second male gamete. This is pollination. This is pollination. स्ट्रक्चर झालं, पॉलिनेशन झालं. एकदम वन पॉलिनेशन. पट. The process in which pollen grains transfer from anther to stigma is called as pollination. Pollination occurs by two factors: biotic factor, abiotic factor. बोला, stigma becomes sticky. The pollen grains germinate on stigma. The pollen tube form from stigma to ovary. It contains two male gametes. One male gamete fuses with one egg cell to form zygote, which is called as fertilization. And second male gamete fuses with two polar nuclei, which is called as to form endosperm, which is called as double fertilization. समजलं नाही समजलं? अरे हो का, मुंडे आलो नको. यस ऑर नो म्हण. चल इकडे बघ. ही पॉलिनेशनची काय प्रोसेस. आता पॉलिनेशनचे काय टाइप्स. आता पॉलिनेशनचे टाइप्स आहेत दोन. एक आहे सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरा आहे क्रॉस पॉलिनेशन. काय 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 बोल ना बाळा. सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन. तुला आणू का सगळ्यांना अशी माहिती? प्रत्येकाला एक एक देऊ का, म्हणजे आवाज निघत. तुझी थिअरी बसली. चल ऐक. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? एकाच फ्लॉवर मध्ये नाहीतर एकाच प्लॅन्टच्या दोन फ्लॉवर.
एकाच फ्लॉवर मध्ये किंवा एकाच प्लांटच्या 2 फ्लॉवर मध्ये जर पॉलिनेशन झालं तर त्याला काय म्हणायचं? एका फ्लॉवर मध्ये त्याच्यात अँड्रोशियम आहे, त्याच्यात काय, त्याचं पॉलन इथंच गेलं. ह्याचं पॉलन ग्रेन इथंच गेलं, एक्साइट होतो जरा. ह्याचं पॉलन ग्रेन इथंच गेलं तर याला कुठलं पॉलिनेशन म्हणायचं? सेल्फ पॉलिनेशन. आणि समजा एकच झाड आहे, असं वर एक फ्लॉवर आहे, इथे खाली फ्लॉवर आहे, वर्ण आहे, तर वर्ण पॉलन ग्रेन पडला डुबुक. इथं स्टिग्मावर झाड एकच आहे ना, याला पण कुठलं पॉलिनेशन म्हणायचं? सेल्फ पॉलिनेशन. काय म्हणायचं? बोल बोल माझ्या बरोबर. द पॉलिनेशन ऑकर इन द सेम फ्लॉवर or different flowers of the same plant. Different flowers of the is called as self pollination. आता सरळ सरळ वेगवेगळं. आता 2 फ्लॉवर वेगवेगळ्या झाडांची, 2 फ्लॉवर पण सेम स्पेसिसचे झाड वेगळी, म्हणजे एक पपाया आणि एक कलिंगड नाही चालणार. बोल 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 कसं कसं? द पॉलिनेशन occur in the 2 flowers of the different plants of the same species. Self pollination म्हणजे काय? The pollination occur in the same plant or the 2 flowers of the same plant. ठीक? Self pollination. Cross pollination म्हणजे the pollination occur in the 2 flowers of the 2 different plants of the same species is called as cross pollination. समजा नाही समजा? क्लिअर आहे सगळ्यांना? हे पॉलिनेशनची प्रोसेस, हा पॉलिनेशनचे टाइप्स. एवढं तुला माहित पाहिजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवर मध्ये. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स मध्ये पहिल्यांदा स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर, दुसरं प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. क्वेश्चन, व्हॉट इज फर्टिलायझेशन, व्हॉट इज डबल फर्टिलायझेशन, असे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. आणि व्हॉट इज सेल्फ पॉलिनेशन, व्हॉट इज क्रॉस पॉलिनेशन, किंवा डिस्टिंग्विश बिटवीन द सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. 2 मार्काला क्वेश्चन आहे. सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन काय सांगणार? सेल्फ पॉलिनेशन मध्ये एकच प्लांट आहे, इकडं 2 डिफरंट प्लांट. ओके. सेल्फ पॉलिनेशनची प्रोसेस कशी असणार? फास्टर कुठलं होईल? सेल्फ पॉलिनेशन. स्लोअर कुठलं होईल? क्रॉस पॉलिनेशन. बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर दोन्हीकडे. ठीक आहे. 2 मार्काला येतात. बघ कर, लक्षात घे, समजून घे. कळलं? चला, आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट संपलं. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन्स. ह्युमन्स मध्ये होणार सेक्शुअल रिप्रोडक्शन. याचे किती पार्ट्स आहेत? याचे आहेत 2 भाग. एक आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि एक आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बाळा, जेवढं मी शिकवतोय तेवढंच लक्षात ठेव. लय फापट पसारा आहे बायोमध्ये, म्हणून मी तुला ही पद्धतच चेंज केली. त्यातलं सगळ्याचं सगळं नाही शिकवलेलं. फ्लॉवरचं प्रत्येक वाक्य आहे हे माहित आहे. हे सगळ्या गोष्टी. आता आपल्याला काय शिकायचे? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन, त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द कॉप्युलेशन. आता एक वाक्य मी काल पण बोललो, कॉप्युलेशन एक गोष्ट लक्षात ठेव आणि समजून घे. आणि असा एक ऍटिट्यूड ठेव बाळा, इथं बसलेला प्रत्येक मुलगा, हा मुलगी ही माझ्यासाठी माझ्या मुलासाठी. ठीक आहे. आपण बायो शिकतोय, आपला व्ह्यू, आपला अप्रोच हा प्रोफेशनल असला पाहिजे. आणि आहे तो तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे काय. आणि मी नेहमी या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर मला आपल्या बॉडी बद्दल काय कळलं पाहिजे, आपली बॉडी कशी वागते, काय असतं बॉडीमध्ये. ओके. ज्या गोष्टी तुम्ही कधी कधी आई वडिलांशी पण डिस्कस करू शकत नाही, ओके, अशा गोष्टी तुम्हाला इथे कळणार, चांगल्या गोष्टी कळणार. हार्मोनल चेंज करणार आहे आपल्या बॉडीमध्ये, कसा होतो, काय होतो. हार्मोनमुळे माणसाचे आयुष्य बिघडलेत बाळा. हार्मोन्समुळे आयुष्य बिघडलेले, हार्मोन्समुळे आपले आयुष्य चालू व्यवस्थित पण होऊ शकतात. काय आपल्या बॉडीमध्ये काही गोष्टी नॅचरल आहे. नॅचरल, पुरुषांना स्त्रियांचं आकर्षण वाटणे, स्त्रियांना पुरुषांचं आकर्षण वाटणे, बट नॅचरल आहे.
त्याच्यात काही लय मोठं दिव्य आपल्या शरीरात झालंय आणि लय काहीतरी वेगळं काय नाही. इट्स अ नेचर. असा मस्त ऍटिट्यूड ठेवलास ना, आयुष्याचा चांगला उपभोग घेत. एक गोष्ट पक्की लक्षात घे, पक्की, जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या पायावर सन्मानाने उभा राहत नाही तोपर्यंत मी प्रेम सोड आणि कुठलीही फिलिंग सोड कुठल्याही गोष्टीला लायकीचा नाही. आणि त्याच्या पलीकडे सांगतो,